एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आज अकोले तालुक्यातील बारी येथे आदिवासी बांधवांनी शासनाच्या धनगर, दार्जिन्या व आदिवासी समाज विरोधी धोरणांचा जाहीर निषेध व्यक्त केला। या आंदोलनात आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांवर जोर देण्यात आला, ज्यात विशेषतः धनगर समाजास आदिवासी आरक्षण न देण्याची प्रमुख मागणी होती। आंदोलनकर्त्यांनी शासनाने स्थापन केलेली समिती रद्द करण्याची मागणी केली, तसेच आदिवासी समाजात केलेल्या घुसखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली। यामध्ये प्रमुख मागण्या: धनगर समाजाला आदिवासी आरक्षण न देणे। आदिवासी बांधवांचा आक्षेप आहे की धनगर समाजास आरक्षण दिल्यास त्यांच्या हक्कावर परिणाम होईल। पेसा भरतीची त्वरित अंमलबजावणी। आदिवासी समाजातील 17 संवर्गातील पेसा भरती तात्काळ करण्यात यावी आणि शासनाने मानधन तत्वावर केलेला निर्णय रद्द करून कायमस्वरूपी भरती करावी। आदिवासी बजेटचा इतरत्र वापर टाळावा। आदिवासी समाजाच्या विकासासाठी देण्यात येणारे बजेट इतर विभागात वापरण्याऐवजी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी वापरण्यात यावे। घुसखोरांवर कारवाई। आदिवासी समाजात होणाऱ्या घुसखोरीवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी। प्रमुख नेत्यांचे विचार। या आंदोलनात तुकाराम खाडे, अनंत घाणे, भरत घाणे, डॉक्टर पोपरे, दत्ता देशमुख, ज्ञानेश्वर झडे, बाजीराव सगभोर, मोहन खाडे यांनी मनोगत व्यक्त केले। सर्वांनी शासनाच्या धनगर समाजास आरक्षण देण्याच्या धोरणाचा कडाडून विरोध केला आणि आदिवासी हक्काच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवली। मधुकर पिचड यांचा आदर्श। आदिवासी नेत्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा आदर्श पुढे ठेवला, ज्यांनी सत्तेत असताना गोवारी आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला होता। पिचड यांनी आदिवासी बजेट 9% वेगळे करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले होते आणि जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय सुरू केले होते, ज्यामुळे घुसखोरीवर नियंत्रण ठेवता आले। निवेदन सादर। आंदोलनाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी एपीआय सरोदे साहेब, नायब तहसीलदार लोहरे साहेब आणि फांगरे साहेब यांना निवेदन सादर केले। या निवेदनात त्यांनी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली। यावेळी अधिकाऱ्यांसोबत दगडे मेजर आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते। आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न। या आंदोलनाचे सूत्रसंचालन समाजसेवक अनंत घाणे यांनी केले, तर सरपंच तुकाराम खाडे यांनी आभार मानले। आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड आणि इतर आदिवासी बांधवांनी अथक परिश्रम घेतले। हे आंदोलन आदिवासी समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि शासनाच्या आदिवासी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे।